राधा राधा मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून डॉग फीडर्सच्या बाबतीत अनेक घटना घडत आहेत की आमच्या इथे फीडिंग करायचं नाही, सोसायटीपाशी फीडिंग करायचं नाही, सोसायटीच्या आवारात फीडिंग करायचं नाही, सुप्रीम कोर्टाने हे आदेश काढले, ते आदेश काढले. अनेक व्हिडिओज बघितले. ते काही व्हिडिओज मी तुम्हाला आता दाखवतोय. त्याचे फोटोज, सगळे व्हिडिओज नाही टाकले, काही व्हिडिओज आणि काही फोटोज आहेत. एकदा बघा. बघितले? हे सगळं जेव्हा मनुष्य करतो ना, त्याचे हे लक्षात येत नाही की तो सगळ्यांचा बाप आहे, सगळ्यांसाठी आहे. ही पृथ्वी फक्त मनुष्याच्या मालकीची नाही आहे. मनुष्य असण्या अगोदर प्राणी अस्तित्वात होते. मनुष्य आपल्या स्वार्थासाठी हे विसरून बसला आहे की ह्या पृथ्वी तलावर आणि इथल्या रिसोर्सेसवरती मुख्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा, कीटकांचा, सर्वांचा इक्वल अधिकार आहे. जेव्हा असं कधी काही घडतं ना, तेव्हा देवाचा रिप्लाय पण मिळतो. तो रिप्लाय बघा आता. कब की बुकिंग है? हम लोग की बुकिंग है 5 दिन हो गए, 5 दिन से बुकिंग है. अच्छा. अभी तक गैस नहीं मिली है. और ये जो घर पहुंचाते थे सिलेंडर, वो वेंडर्स क्या कहते हैं? वो वेंडर्स कहते हैं आप जाके वहीं से कराइए, यहाँ से हमने मिलेगा. कितने घंटे आपको? हम सुबह 8 बजे से खड़े. सुबह 8 बजे से. हाँ, हम 9 बजे से. 9 बजे से खड़े. अब आप कितने बजे से? 8 बजे. सुबह 8 बजे से. देखिए, जिनसे भी आप बात करिए, 7 बजे, 8 बजे, 9 बजे से लोग खड़े हैं, बुजुर्ग महिलाएं हैं, इसमें तमाम लोग हैं. और हम देखिए यहाँ से पीछे चलना. बघितलं? ही फक्त एक झलक आहे छोटीशी. मी असं म्हणत नाही त्या व्हिडिओत दिसणारे किंवा फोटोत दिसणाऱ्या लोकांनी डॉग फिडिंगचा विरोध केला, पण नक्कीच त्या डॉग फिडिंगच्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला किंवा ज्यांनी ज्यांनी विरोध केला, त्याच्यासाठी, त्या डॉगसाठी किंवा त्या मुक्या प्राण्यांसाठी या लोकांपैकी आवाज उठवणारा एकही नसेल. एकही नसेल. कारण काय आहे, करणाऱ्यापेक्षा, एखादी वाईट गोष्ट करणाऱ्यापेक्षा ती वाईट गोष्ट होताना पाहणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळं समजदारांना इशारा काफी आहे. आपल्यात बदल घडवा, नाहीतर तो, त्याच्याकडे माफी नाही.